नमस्कार, पूनम डेली ब्लॉग्सवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर चला बघूया, आज मी बनवणार आहे आपल्या ओल्या तुरी असतात त्याच्या बियापासून एकदम कुरकुरीत असे भजी. एकदम आतून सॉफ्ट होतात, सगळे आवडीने पण खातील. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा. त्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला दाखवते. 2 कांदे घेतलेत बारीक चिरून, कढीपत्ता घेतलेला आहे, कोथिंबीर घेतले, 1 चमचा ओवा, मीठ, हिंग पावडर घेतले, 1 चमचा हळद, धने जिरे पूड घेतलेले आहे, 5-6 मिरच्या आणि लसूण घेतलेला आहे. इकडे बघा, 1 प्लेटभर आपले तुरीचे बिया घेतलेत, 1 वाटी बेसन घेतले आणि इथं अर्धी वाटी गारा घेतलेला आहे. हे बघा, मिरची लसूण मी असं कुटून घेतलेलं आहे. मिक्सरला बारीक करायचं नाही, कुटून घ्यायचं आहे. ते जरा असं मोठंच ठेवायचं. आणि ही बिया बघा मी आता चॉपरला बारीक करून घेणार आहे. हे बघा, असं मी बारीक करून घेतलेले आहेत. जास्त पण बारीक नाही करायचं, जास्त पण मोठं नाही, मीडियम आकारच ठेवायचा आहे. एका वाडग्यात मी ते आपण बिया बारीक केलेल्या काढून घेणार आहे. त्याच्यामध्ये मी 1 वाटी बेसन पीठ ॲड करते. याच्यात आता गरा टाकायचा आहे. त्यात मी कांदाच टाकणार आहे. कांदा बारीक चिरून घ्यायचा. याच्यातच आता लसूण आणि मिरची बारीक केलेली ती टाकणार आहे. त्यात मी आता कोथिंबीर टाकते. कोथिंबीर पण बारीक चिरून घेतली, स्वच्छ धुवून. कढीपत्ता टाकलेला आहे थोडासा. ओवा एकदम बारीक चिरून टाकलेला आहे. जिरे पूड टाकलेले आहे. 1 चमचा हळद टाकली. 1 अर्धा चमचा हिंग टाकलेला आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला. आणि हे बघा, आता थोडं पाणी ओतून आपण भजीला कसं पीठ मळतो तसं हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. पूर्ण एकजीव झालं पाहिजे. हे बघा, असं मी मळून घेतलेलं आहे. हे आता 10 मिनिटासाठी बाजूला ठेवायचं. बघा, 10 मिनिटानंतर हे बघा मस्त असं भिजलेलं आहे. यात सोडा मी बिलकुल पण नाही टाकला. आता 2 ते 3 चमचे मी तेल गरम करून याच्यात ओतणार आहे, म्हणजे आतून अशी जाळीदार भजी होतात तयार. हे बघा, चमच्यानं असं पूर्ण एकजीव असं फेटून घ्यायचं आहे. 2 मिनटं तरी असं एकदम मिक्स करायचं आहे. बघा, छान असं पीठ आपलं तयार झालेलं आहे. आता आपण भजी तळून घेऊया. एका कढईमध्ये बघा मी तेल घेणार आहे. तेल चांगलं गरम होऊन द्यायचं. गरम झाल्यानंतर त्यात तुम्हाला पाहिजे तशा आकाराचे छोटे मोठे भजी असे टाकायचे आहेत. आणि गॅस मीडियम करून हे छान असे भाजून घ्यायचे आहेत. जास्त पण करपवायचे नाहीत, थोडासा लालसर कलर येईपर्यंत थोडासा असे छान भाजून घ्यायचे. मस्त लागतात हे तुरीच्या बियाची भजी. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि सगळे आवडीने खातात. हे बघा, असे मी भाजून घेतलेले आहेत. असे सर्व भजी मी करून घेणार आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. एकदम कुरकुरीत असे भजी होतात, सगळे आवडीने खातात. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.